जय हिंद मित्रांनो, आता रिसेंटली बघा आरआरबी ग्रुप डी च्या जागा सुटलेल्या आहेत. तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. जवळपास 22,195 जागा आहेत. याच्यासाठी क्वालिफिकेशन तुमचं 10वी पास आणि समजा तुमचा आयटी असेल तर चांगलंच आहे, पण 10वी पास मिनिमम क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सो सगळ्यात अशी सुवर्ण संधी आहे. आता मुद्दा येतो की याचा एक्झाम पॅटर्न कसा आहे त्याच्यावरती थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. की ही जर आरआरबीची जर एक्झाम बघितली तर ही ग्रुप डी लेवलची एक्झाम आहे. एक्झाम पॅटर्न मध्ये याच्यामध्ये बघा एकूण 4 सब्जेक्ट असणार आहेत. सब्जेक्ट जर तुम्ही बघितले तर 4 सब्जेक्ट असणार आहे. याच्यामध्ये पहिला जो आहे तो जनरल सायन्स, दुसरा मॅथमॅटिक्स, तिसरा जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, चौथा जो आहे तो जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर. आता आपल्या मराठी भाषेमध्ये बघू की जनरल सायन्स मध्ये काय म्हणतो आपण याला, तर सामान्य विज्ञान विषय. हा 10वी लेवलचा सामान्य विज्ञान असेल. मॅथमॅटिक्स म्हणजे कुठला असणार आहे, तर गणित. आपला जो गणित आहे तो. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघितलं जनरल इंटेलिजन्स मध्ये याला बुद्धिमत्ता आपण म्हणतो. बघा कुठला विषय, तर बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता. आणि जीके जनरल अवेअरनेस म्हणजे काय असतं, तर जीके विषय असणार आहे. आता याचे जर टोटल नंबर ऑफ द क्वेश्चन्स बघितले तर 100 प्रश्न असतात. बघा 100 प्रश्न 90 मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्याचं पण क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सामान्य विज्ञानावरती 25 क्वेश्चन असणार आहेत, गणितावरती 25 असणार आहेत, बुद्धिमत्तेवरती 30 असणार आहेत, जीके वरती किती असणार आहेत, 20 असणार आहेत. असे 100 प्रश्न आहेत बघा. आणि प्रत्येकाचे मार्क्स पण तेवढेच देण्यात आलेले, म्हणजे 100 प्रश्न 100 मार्क्सला आहेत, 90 मिनिटांमध्ये सोडवायचं आहे. आणखी एक मुद्दा येतो की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का, आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजेच तुमचं जर तुमचे 3 प्रश्न जे आहेत, 3 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क काय होणार आहे, तर वजा होणार आहे. असं 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर हा एक सिंपल पॅटर्न आहे. या सिंपल पॅटर्न मध्ये परीक्षा होणार आहे.